नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अनैतिक संबंधाच्या संशयातून साखरेची सुपारी, शूटरसह साथीदार अटकेत. अनैतिक संबंधाच्या संशयातून सराईत गुंड सूरज हनुमंत साखरे वय 37 राहणार श्रीकृष्ण कॉलनी संभाजीनगर याचा काटा काढण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या 12 तासात शूटरसह साथीदाराला जेरबंद केलं. दुचाकीसह कर्नाटकात पलायनच्या तयारीत असताना जयसिंगपूर येथील अंकली पुलाजवळून शुक्रवारी पहाटे दोघांना अटक केली. रफिक उर्फ देवा पिरासाहेब मुल्ला वय 39 राहणारा शाहू कॉलनी विक्रमनगर, शहाबाज राजू मुल्ला वय 23 राहणारा मणेरमळा यांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी या दोघांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याबाबतची फिर्याद आशुतोष अमित नाईक वय 27 राहणार पुलाची शिरोली यांनी दिली. मोक्का अंतर्गत कारवाईतून बाहेर आलेला सराईत गुंड सूरज साखरेवर गुरुवारी दिनांक 16 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात गोळीबार झाला होता. देवा आणि शहाबाज या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली. दोघांनी गोळीबाराची कबुली देत देवाने फायरिंग केल्याचे कबूल केलं, तर शहाबाज दुचाकी चालवत होता. रफिक मुल्ला उर्फ देवा आणि शहाबाज यांची एसटी आणि साईभाई गँगसोबत उठबस होती. दोघेही दोन्ही टोळ्यांमध्ये असायचे. यामुळे या सुपारीमध्ये या दोन्ही टोळ्यांचा सहभाग तपासला जात आहे. कौटुंबिक वादातून रफिकने स्वतःच्या वडिलांचाच 2017 मध्ये खून केला होता. यामध्ये तो जामिनावर बाहेर आहे, तर 2024 मध्ये शहाबाजवर शेजाऱ्याच्या मोटारीची जाळपोळ केल्याचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, गजानन गुरव, सत्यजित तानुगडे, सागर चौले, अरविंद पाटील यांच्यासह पथकाने या घटनेचा रात्रभर तपास केला. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोघा संशयितांना जेरबंद केलं. घटनेमध्ये वापरण्यात आलेले पिस्तूल कोल्हापुरातील एका आरोपीकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. याची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून पिस्तूल पुरवणाऱ्यासही 6 आरोपी करण्यात येणार आहे.